कुठं आता माझ्या जागेला तर दुसरा असता मी आला तर काय करतो मला सांगून दे. मी काय म्हणलो सॉरी म्हणलो ना. अरे तुझ्या स्वारीनं तर मी मिलो असतो तर मी माघारी असतो मला सांगून दे. दारू पिला का तू? पोलीस स्टेशनला चल तू. थांब थांब तू. गाडी साईडला घे, गाडी साईडला घे. अहो गाडीचा तिकुंडा आहे तिकडल्या रस्त्यात ना बाक करून इकडे घातले मी मागणं आलो या आणि इकडं जाऊन इकडं वरच्या रस्त्याला जाऊन परत माघारी गाडी घेऊन आला. याचं काम आहे का नाही गाडी बघायचं. मी असतो मी आता 100च्या स्पीडनं गाडी होती माझी. हे असल्यामुळेच राडा होतो. हे रेकॉर्डिंग चालू हे बघ रेकॉर्डिंग हे बघ रेकॉर्डिंग बघ भाऊ रेकॉर्डिंग बघ रेकॉर्डिंग चालू आहे तुझी समजा दिसली आतमध्ये. काय म्हणलो नाही म्हणली नाही मी. अरे मग तू अशी गाडी का चालली मला सांगून दे. तुझं काम होतं का? अरे तू ऐक खरंच मी माझ्या वेगळा विचारत होतो. मी खरं सांगू. अरे तू तुझा विचार घरी ठेव नाही तर इथं दुसरा माणूस मिळाला तर काय करायचं तुम्हाला सांगून दे बरं. तू 4 वर्षापूर्वी व्हिडिओ जर नसतं नाही बनवायला चालू केलं तर मी आज माझी ड्रीम लाईफ नसतो जगलो. ही आहे माझी ड्रीम लाईफ. ही बघा ही तर आहे. काय झालं म्हणजे त्या लाकड्याला काय करायचं होतं? 900 जी 15 लाखाची मोटरसायकल आहे आणि मला काय ह्याला काय करावं लागेल तवा घासा? अगं काय आता जेव्हा चांगलं लागतं जेवण. अगं ह्याच्यावर चांगलं लागतं आपल्याला. ते फ्रेशचं जेवण आहे चांगलं लागतं आपल्याला. ओके आई दादा एकदम फुल टू मस्त मध्ये रेडी. आज मी खरा नाही कांद्याची आमटी 4 ते 5 दिवसानंतर ना. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी MH45 रायडर. स्वागत तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. सध्या आईनं केला एकदम गरमागरम सकाळ सकाळ दादाला शाबू. आणि आता मी ती थोडा खाणार नाही ह्यातमध्ये कारण की मला शाबू लय आवडतो खायला. ही बघा शाबूदाना एकदम प्युअर. मिरची. हे तुझं भांड माझी भाकर 4-5 दिवस झालं मी कसा खात होतो माझी मला माहिती. नुसता भात ईश्वर त्याल भात. आज भेटणार आहे जेवण एकदम गरगरीत. कांद्याची आमटी आई बी घेते कांद्याची आमटी खायला. आई तुला कांद्याची आमटी कवा शिकली की तू करायला? बालपणा शिकली? नानी शिकवली? नानी शिकवली माझ्या. अशी भाकर चुरायची. हे ओके आता थोडं मुरून देत आहेत कारण मुरून अजून 3 ते 4 मिनिटानंतर न भाऊन तुम्हाला डायरेक्ट आपल्या हातामध्ये काहीतरी वेगळी गोष्ट दिसणार नाही. आजचा व्हिडिओ खूप जास्त वेगळा आहे. जेवण बिवण माझं एकदम मस्त झाले. आता मला तुम्हाला काहीतरी एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवायची आहे. ही बघा ही हेल्मेट आहे ना. हे बघा ही हेल्मेट KYT कंपनीचं. ह्या हेल्मेटची किंमत ऐकून तुम्ही हादरून जाचाल. मी तुम्हाला ह्याची किंमत दाखवतो बघा काय ती. आता नुसती किंमत बघायची किती त्या. ही बघा ही तर दिसेल बघा इथं किती दिसते बघा किती आहे. 8,750 रुपये ह्या हेल्मेटची किंमत आहे. ही KYT कंपनीचं हेल्मेट आहे. हे काय नॉर्मल नाही भावानं. हे हेल्मेट लई महागायचं असतं आणि हे मला आपल्या मुंबईमधल्या भावानं गिफ्टमध्ये दिलं होतं आणि ह्याचा उपयोग मी आज करणार नाही. ती बी एकदम सुपर बाईकवरती. माझ्या तोंडात नाही निघलं. लवकर मी सांगितलं तुम्हाला. असं द्या व्हिडिओचा टायटल आणि थंबनेल बघून तुम्ही समजा गोष्टी समजला की मी आज काय आणणार नाही. हो मी माझ्या घरी आणणार नाही एक सुपर बाईक. कोण आहे कोणाची आहे कशी आहे किती दिवसासाठी आणणार नाही समजा गोष्टी तुम्हाला ब्लॉगमध्ये मी पुढे सांगणार नाही. पण तुम्ही खूप जास्त प्रेम देताय ब्लॉगवरती. फक्त व्हिडिओ यायला थोडं लेट होतं आहे कारण की नेटवर्क नसतं ना मला इकडे रानामाळात आणि वायफाय मी काय लावलेलं नाही तर त्यामुळं. तर थोडं घरचं काम आहे मला काम करायचं आहे. त्यानंतर मला जर टीमपूर्णीला तिथनं एसटी धरायची आणि एसटीतनं मग माझ्या इंदापूरला आणि मग तिकडून मी गाडी घेऊन येणार नाही तिकडंच या आणि हेल्मेट घेऊन जाण्यात. आता धन्यवाद आमचे अतुल भाऊ तुम्ही हेल्मेट दिल्याबद्दल. चला तर माझ्या भावांनो मी आलो टेंभुर्णी बस स्थानकला. आता इथून गाडी पकडायची इंदापूर आणि मला निघायचं आहे. बघायची एस टीमध्ये बसलेलो या. आता मी निघालेलो इथनं आणि मी फुल एक्सायटेड आहे ती गोष्ट करण्यासाठी जी गोष्ट हातामध्ये येणार आहे आपल्या. एस टी निघली या. ओके असं आपल्याला असा दोस्त नाही मला ज्याला मी म्हणू शकलो मला 20 किलोमीटर सोडाले आणि समजा गोष्टी एकटा करतो भाऊ. एकटा पण करतो मी. घरनं गाडी घेऊन आलो ती गाडी इथं लावली आणि आता इथनं एसटीनं जायचं आणि गाडी घेऊन यायची जाऊन दुसरी. तर भावांनो ज्या गोष्टीची आतुरता होती ना आपल्याला ती आतुरता संपलेली आणि मला तुम्हाला दाखवायचं आहे काहीतरी एक भन्नाट अशी गोष्ट जी काय आहे ती बघण्यासाठी तयार राहा. ते आधी आपल्या भावाला सबस्क्राईब करून द्या. सबस्क्राईब करून घ्या मग दाखवतो. आधी खाली बटन दिसते बटन दाबा लवकर सबस्क्राईब करून घ्या. घेतलंय ना. आता दाखवतो तुम्हाला. माझ्या समोर आहे भावांनो निंजा G900 सुपर बाईक. आओ नमस्ते.
काय म्हणता? आज कसं काय इंदापूर जाऊ हा इंदापूरला आलो. हो हे बघा वयस्कर माणसं माझं व्हिडिओ बघते ती लय जास्त भारी वाटतं. लय भारी वाटतं. कुठल्या गावचा आपण? इंदापूरच आहे. अरे वा. निंजा Z900 ही गाडी आपल्या ज्ञानेश्वर भाऊची आल्यालोय भाऊपाशी. आता भाऊचा व्हिडिओ फक्त बघा कसा आहे नुसता. आता 2-3 दिवस नुसता धुमाकूळ बघा नुसता व्हिडिओ. तुम्हाला एवढं भारी दाखवतो का नाही. गाड्या कशा काय कशी चालते काय समजा गोष्ट दाखवणार नाही. तर भाऊनं मला लई मदत केली. भाऊ धन्यवाद मला. भाऊनं खूप जास्त मदत केली मला. आणि एवढं आपण घेतो नाही तर माहितीशिवाय कुठली गोष्ट मी घेत नाही. मला आवड आहे आणि आपल्याला पण सुपर बाईक घ्यायची आहे. पण त्याला थोडा वेळ आहे नॉर्मल. त्यानंतर मी घेणार आहे. बाकी ही गाडी बघून घ्या तुम्ही. आणि ह्या गाडीला ना मी घरी गेल्यानंतर ना हिला मी पूर्ण क्लीन करून घेणार एकदम चांगलं. मला माझ्या लाईफमधली एक थोडी इंटरेस्टिंग स्टोरी सांगायची. एवढी स्टोरी फक्त ऐका. आपण इथनं लगेच निघणार आहे. फक्त स्टोरी ऐका माझी. कारण की तुम्हाला ही ऐकायचा पूर्णपणे हक्क आहे. गेल्या 3-4-5 वर्षापूर्वी मी जेव्हा गाडीवरती मोटो ब्लॉगिंग करायचो म्हणजे त्यावेळेस ही गाडी नव्हती. ही तर 15 लाखाची. ही तर स्वप्न होतंच माझं. ही लागेल स्वप्न तर होतं हिचं घ्यायचं बरं का. ही दिसतंय तुम्हाला. ही आपलं उजनी धरण आहे बरं का. मी खास व्हिडिओ बनवण्यासाठी भावांनो मी एवढा संघर्ष केला ना. हे का हे आहेत नाही हो का त्या काटाड्यामधनं असं गाडी त्या तिकडे फोडणी होऊन तिकडे लोकेशन होतं. तिकडे व्हिडिओ काढायला तू. त्यानंतर तो का ते मोठा पूल आहे का नाही त्या मोठ्या पुलावर जाऊन व्हिडिओ काढला. गाडी आम्ही तिकडे घेऊन गेलो. म्हणजे एक गोष्ट कळते बरं का भावांनो. मी 4 वर्षापूर्वी व्हिडिओ जर नसताना बनवायला चालू केलं तर मी आज माझी ड्रीम लाईफ नसतो जगलो. ही आहे माझी ड्रीम लाईफ. ही बघा हो का ही तर आहे भावांनो निंजा Z900 जी 15 लाखाची मोटरसायकल आहे. आणि मला बाईक रायडिंगचा खूप जास्त नाद आहे मला. आणि ही भलेच आज माझी गाडी नाही. मी मान्य करतो ही गाडी माझी नाही हो. पण भावांनो हिला दुसऱ्याच्या हातातून स्वतःच्या हातामध्ये घेण्यासाठी हिला खूप जास्त ती परीक्षा द्यायला लागलेली मला आयुष्यामधली परीक्षा. ती परीक्षा देऊन आज मी हिला चालवतोय. एक गोष्ट कळते भावांनो आयुष्यामध्ये जर कुठली जरी गोष्ट करायची ना तर तुम्हाला परीक्षा दिल्याशिवाय मार्ग नाही म्हणजे नाहीच. आणि आज ही आज माझ्या हातामध्ये या. एकच गोष्ट कशी मेहनत करायची. लई मेहनत करा. आणि आज हातामध्ये या. आईला ह्या गोष्टी काहीच माहीत नाही त्या. पण आईच्या हातामध्ये ही गाडी देणार नाही. बघू आईचं रिॲक्शन काय येतं ती. ही गाडी चालवताना ही जी कशामुळे एवढी किंमत आहे मी तुम्हाला डिटेलमध्ये हिचा व्हिडिओ सांगणार नाही पूर्णपणे. आता इथनं काय होतं माहिती आहे का. इथनं आवाज तुम्हाला एकदम माझा क्लिअर येतो. इथं माउंट नाही ना. इथं कसं आहे इथं कॅमेरा बसवायचा जे माउंट असला का नाही मग तुम्हाला समोरचं मला चांगलं दाखवा येतं. माझ्या साईडनं बरोबर चाललो होतो. ही गाडीवाला हे का ही साईडला पॅच दिसतो. हे का ह्या पॅचमधनं हा माणूस साईडला दिसतोय ती. आणि त्यातनं बाजूला येऊन पुढे ह्यानं आडवी घातली. पुढल्या मैदानाला जाऊन नंतरनं महागारी आला इकडं. मी मारता वाचलो. आणि माझ्या डोळ्याचं रिॲक्शन पण तुम्ही बघू शकता. हे आहे की बाबा मी म्हणलं आता गेलो पण मी गाडीची रेस जास्त करून मी त्यातनं गाडी काढली नाही तर ह्यानं जाम ठोकला असतं मला. थांब तो. साईड लागे गाडी साईड लागे. कुठला आहे बाबा. हां सोलापूरमध्ये कुठं राहतो. सोलापूरमध्ये असं. पण गाव सांग ना. गावाचं नाव सांग मला काय तू. हां आसरा. बरं तू आता काय केलं तुला माहिती आहे का. गाडी अशी चालते का तुझी. पोलीस स्टेशनला केस देऊ का तुझी. कॅमेरा रेकॉर्डिंग चालू रेकॉर्डिंग हे बघ.
तुमच्यासारख्या माणसांमुळे नॉर्मल माणसाला ताप होतो. आता मी गेलो असतो काय करायचं, 15 लाखाची गाडी होती. ऐका सॉरी मी वेगळा विचार. अरे तर आता माझ्या जागेला तर दुसरा असता मी आला तर काय करायचं मला सांगून दे. मी काय म्हणलो सॉरी म्हणलो ना मी. अरे तुझ्या स्वारीनं तर मी मिलो असतो, मी माघारी असतो, मला सांगून दे. 10 रुपयाला का तू पोलीस स्टेशनला चल तू. अहो गाडी चाल तिकडून आला तिकडे रस्त्यात ना बाक करून इकडे घातले, मी मागणं आलो या आणि इकडं जाऊन इकडं वरच्या रस्त्याला जाऊन परत माघारी गाडी घेऊन आला. याचं काम आहे का नाही गाडी बघायचं. मी असतो मी आता 100च्या स्पीडनं गाडी होती माझी. हे असल्यामुळेच राडा होतो. हे रेकॉर्डिंग चालू हे बघ रेकॉर्डिंग हे बघ ही रेकॉर्डिंग बघ भाऊ, रेकॉर्डिंग चालू आहे तुझी. समजा दिसली आतमध्ये. काय म्हणलो नाही म्हणे नाही मी. अरे मग तू अशी गाडी का चालली मला सांगून दे. तुझं काम होतं का. अरे तू ऐकून घे, तू जरा मागच्या पुढच्या गाड्या बघत जा की. अहो तू 10 रुपयाला आहे मला सांगू दे. अरे दादा तुझ्यामुळे दुसरं कोण मेला असतं आता. खरंच मी माझ्या वेगळा विचारत होतो. मी खरं सांगू. अरे तू तुझा विचार घरी ठेव नाही तर इथं दुसरा माणूस मिळाला तर काय करायचं तुम्हाला सांगून दे बरं तू. सॉरी खरंच सॉरी म्हणा. अरे मी मला म्हणत नाही, माझ्या जागेला दुसरा जर मेला असतं तर काय करायचं सांगून दे. मी तिकडं गाडी घेऊन आलोय पुलावरनं. ह्या माणसानं डायरेक्ट पडेल्या लेनवरनं गाडी आडेल्या लेनवर घुसवली. ते बी गाडी न बघता एकदम सनाट घुसवली गाडी. म्हणजे पाठीमागचा कंटेनर होता ती बी ह्याला धडकला असता. बरं मी ह्याला धडकून माझ्या नादून दोघं तिघं कोणतरी धडकले असते. आणि या असल्या माणसांमुळेच आजकाल अपघात लय होत्यात या. आणि हे काय म्हणतो मी सॉरी. अरे सॉरी म्हणून जर मेलेला माणूस जर जीवन झाला असता तर असं ह्याच्या आधी कितीतरी वेळ झाला असतं. तुमच्या असल्या वागण्यामुळे लोक सेफ नाही त्यात का समजलं का. अरे नीट चालव गाडी, तू नीट चालव. साईडला झोप जरा, तू थोडा झोप वाटलंस तर. तसं काय नाही, मला तुला सांगायचं काय वाईट येत नव्हता पण तुमच्यामुळे अजून लोकांना ताप होतो त्यामुळे मला बाकी काय सांगत नाही तुम्हाला. हां MH45 रायडर. हां मीच आहे. तर असू दे बाबा. अरे काय बाबा तनं मारलं असतं रे बाबा. मला नाही ते अजून 4-5 जणांना तनं मारलं असतं. अहो चापटायचा विषय नाही धोका, ते बी माणूस आपलाच आहे. पण मला काय म्हणायचं बघून चाल ना. आता त्याच्या नादानं मी मिलो असतो, माझ्या नादानं दुसरी दोघं तिघं मिली असती कोणतरी अजून. माझ्या जागेला तर हाणला असतं राव कोणीतरी, लय बेकार हाणला असतं. मी मरता वाचलोय. ही गाड्या थांबत नाही ते लवकर. ही 4 इंजिनची गाडी थांबत नाही लवकर ही गाडी. मी कशी गाडी चालवली ना फक्त माझी मला माहिती. मी कशी गाडी चालवली या. मी माझ्या लाईननं मी निघालो, सरळ निघालो या. हिनं काय केलं, हिनं अचानक ही कुंड आणली इकडं वर लांब केला आणि ही कुंड त्या धुरळ्यामधनं जाऊन त्या मातीमधनं जाऊन ह्यानं परत रस्ते झाला एकदम फास्टमध्ये भाऊ, एकदम फास्टमध्ये. अरे माझ्या जागेला जर दुसरं असताना भाऊ मी असतं रे खर्च कोणतरी. म्या त्यातनं कशी गाडी काढली ना फक्त माझी मलाच माहिती या. व्हिडिओ दाखवला ती माणूस मध्ये आला होता आडवा मला आणि बेकार वाचलो होतो मी तिथं. जाऊन द्या द्या चुकी कोणाकडून होती माफ करणार आहे. याच्यापेक्षा मोठा पाहिजे. आई माझ्या गाडीला इंजिन हातला होती. पण काय झालं म्हणजे त्या लाकड्याला काय करायचं होतं. लाकड्या काय पण बोलते. आज मी दादाला बसवणार आहे ह्या 15 लाखाच्या मोटरसायकलवर आणि 8-9 किलोमीटर दादाला मी आता नेणार नाही ह्या गाडीवरती. आणि बघा आता नुसते दादाचं रिॲक्शन. आमचं वडील लय साधं बोलत. चला नीट बसा, नीट धरून बसा म्हणलं, नीट धरून बसा. दिला दादाने वर उडी आणली डायरेक्ट.